मित्रांनो, शतप्रतिशत भाजपा याची तयारी भाजपने सुरू केलेली आहे. याचीच चर्चा महाराष्ट्रात जोराशोराने होताना दिसते. आता भलेही महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र दाखवलं जात आहे, पण असं काहीच नाहीये. कारण पडद्यामागे 2029च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची तयारी महायुतीतील प्रत्येक पक्षाने सुरू केलेली आहे. आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा फटका बसला आणि भाजपच्या जागा अवघ्या 9 वर येऊन बसल्या. आणि मित्र पक्षांकडून म्हणजे विशेष करून अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून अपेक्षित मतांचं ट्रान्सफर झालं नाही, अशी भाजपच्या गटातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांची चर्चा आहे. आणि त्यामुळेच भविष्यात दुसऱ्यांच्या ताकदीवर अवलंबून न राहता स्वतःची संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भाजपने भर दिलेला आहे असं बोललं जात आहे. आता याचाच भाग म्हणून मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट, अजित पवार गटाच्या मतदारसंघात भाजप स्वतःची स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि पर्यायी नेतृत्व उभं करताना दिसतंय. आणि यामागे आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे आगामी मतदारसंघ पुनर्रचना. मतदारसंघाची रचना बदलल्यानंतर राजकीय गणितं बदलू शकतात आणि त्यामुळे भाजप आतापासून प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास करत असल्याचं सांगितलं जात आहे. आता भाजपचा उद्देश काय आहे हे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर 2029 मध्ये स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी आतापासून मतदारसंघात आपली ताकद निर्माण करत आहे भाजप. आणि याच रणनीतीचा भाग म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषद, निधी वाटप आणि संघटन विस्ताराच्या माध्यमातून भाजप मित्रपक्षांच्या गडातही आपली जागा मजबूत करताना दिसते आणि आपले कार्यकर्ते, नेते तिथे मोठे करताना दिसत आहे. आणि हाच भाजपचा शतप्रतिशत भाजपाचा प्लॅन आहे. याचा भाग 2 पुढे घेऊयात लवकरच.